काठापदराच्या हेवी साड्या नेसताना साडीच्या निऱ्या हळूहळू खाली सरकतात, तर हा तुमचा प्रॉब्लेम असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा। तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साईड फिटिंग कशी करायची ते दाखवलेलं आहे। आता मी तुम्हाला निऱ्यांविषयी दाखवणार आहे। तर निऱ्या कशा काढायच्या ते आधी तुम्हाला मी दाखवते। तर निऱ्या काढताना तुम्ही डाव्या बाजूने सुद्धा काढू शकता। कशा काढायच्या आहेत, हे जे फॅब्रिक आपलं आहे ना ते आपल्या डाव्या बाजूला असं घ्यायचं आहे आणि त्यानंतर राहिलेलं जे सगळं फॅब्रिक असणार ते डावी बाजू आणि उजवी बाजू असं फिरवत जायचं आहे। तर पोटावरती अशा प्रकारे आपला आधी हात ठेवायचा आहे आणि आपल्या हाताच्या आणि पोटाच्या मदतीनेच या सगळ्या निऱ्या आपल्याला अशा धरून ठेवायच्या आहेत। तर जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे ना त्याच प्रकारे आपल्याला हाताने धरून अशा ह्या सर्व ज्या निऱ्या असणार आहेत त्या काढायच्या आहेत। अगदी सोपी पद्धत आहे। आता ही जी शेवटची निरी आहे ती कशी काढायची ती फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे, तर ती थोडीशी लक्षपूर्वक बघा। तर या ठिकाणी सगळ्या जे निऱ्या आहेत त्या मी काढून झालेल्या आहेत, पण काय झालं आहे की वरच्या ज्या दोन निऱ्या आहेत त्यामध्ये स्पेसच नाही आहे। त्यामुळे मी काय करणार आहे, ती एक मोठी अशी निरी त्या दोन निऱ्यांची म्हणून एकच अशी मोठी निरी मी काढणार आहे। तर सगळं जे राहिलेलं फॅब्रिक आहे ते खेचून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर ती अशी मोठी आपली निरी तयार होणार आहे। आता ह्या सगळ्या निऱ्या आपल्या बघा अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेल्या आहेत। तर ना सगळ्या निऱ्या अशा हलवून घ्यायच्या म्हणजे ना त्या छान अशा येतात, म्हणजे एकमेकांना जर काय चिकटलेलं असेल फॅब्रिकला तर ते मोकळं होतं। आणि आता बघत असाल तुम्ही निऱ्या सगळ्या छान अशा दिसत आहेत आपल्या। आता या निऱ्या आपल्याला डायरेक्ट खोचायच्या नाही आहेत, तर त्या खोचण्याआधी आपल्याला आधी सेफ्टी पिन लावायची। आता ती कशी लावायची आहे ते मी तुम्हाला तर दाखवणार आहे। तर पहिल्यांदी निरीची उंची पण आपल्याला बघायची आहे, कारण की जास्त पण उंचीला निऱ्या घ्यायच्या नसतात, नाही तर आपल्या पायामध्ये त्या अडकू शकतात। तर तुम्ही काय करू शकता, अशी एक स्टेप अशी पुढे टाकून तुम्ही बघू शकता। तर पाय आपले दिसता का म्हणेत, निऱ्या ज्यावेळी आपण असे चालतो ना त्यावेळी त्या निऱ्यांमध्ये आपले पाय दिसता का म्हणेत, किंवा जर का दिसले तर फक्त ते पायाची बोटं दिसली पाहिजेत, एवढं फक्त तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। आता या ठिकाणी निऱ्यांना आपल्याला पिनअप करायचं आहे। पिनअप करताना काय करायचं आहे, हे जे असं जे निऱ्याच्या इथलं जे साडीचं फॅब्रिक आहे ते अशा प्रकारे असं वरती घ्यायचं, म्हणजे आपला परकर जो असणार आहे ना तो आपला दिसला पाहिजे। तर परकरला धरूनच अशा प्रकारे आपल्याला आडवी ही सेफ्टी पिन आपल्याला लावून घ्यायची आहे। निऱ्या आणि परकर यांना एकत्र मिळून अशी ही सेफ्टी पिन लावत आहोत। आता ही सेफ्टी पिन पोटाला लागेल अशी तुम्हाला शंका येऊ शकते, पण ही सेफ्टी पिन पोटाला लागणार नाही आहे, कारण की हे जे राहिलेलं जे फॅब्रिक आहे आपल्या निऱ्यांचं ते आपण आता खोचणार आहोत। निऱ्यांचं फॅब्रिक खोचताना पोट थोडंसं आपलं आत घ्यायचं, श्वास घ्यायचा, आत घ्यायचं पोट, आणि त्यानंतर निऱ्या आपल्याला खोचायचं आहे। साईडचं फॅब्रिकसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं खोचून घ्यायचं आहे। तर ही पद्धत नक्की तुम्ही वापरून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा। पुढचा पण पार्ट येणार आहे तो पण नक्की बघा। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।